दिनांक 19 जानेवारी 2024 चा दिवस सोलापूर जिल्ह्यासाठीचा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. एका मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्याने गरिबांसाठी उभारलेल्या गृह प्रकल्पाच्या सदनिका प्रदान कार्यक्रमासाठी कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गिरणगाव सोलापुरात येत आहेत. दोन टोकांच्या राजकीय विचारसरणी असल्या तरी आपल्या विचारांची निष्ठा कायम ठेवून गरिबांचे हित केंद्रबिंदू मानून हे दोन नेते कार्यक्रमात सहभागी होत आहे. हे या देशाच्या प्रगल्भ लोकशाहीचे दर्शन आहे. माजी आमदार कॉंग्रेड नरसय्या अडम मास्तरांनी ब्राह्मण आणि गरिबांसाठी उभारलेल्या या गृह प्रकल्पाच्या शुभारंभाचा हा सुयोग पंतप्रधान मोदींनी साधला आहे. खूप चांगला संदेश मोदींच्या सोलापूर जिल्ह्यातील आगमनात आहे. कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट मला ठळकपणे मांडावीसी वाटते. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. नरेंद्र मोदीजी या व्यक्तिमत्वाचा करिश्मा मान्यच केला पाहिजे. त्यांच्या राजकीय वाटचालीतल्या अगदी थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करायचा म्हटलं तरी खूप वेळ बोलता येईल. भारताला आजपर्यंत मिळालेले सर्वच पंतप्रधान प्रभावी होते, पण नरेंद्र मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांची लोकप्रियता आणि आंतरराष्ट्रीय जगात त्यांच्या भोवती निर्माण झालेलं वलय सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. एक सामान्य चहावाला 4 वेळा एका राज्याचा मुख्यमंत्री आणि 10 वर्ष पंतप्रधान कसा होतो. खरंच मोदी हे लोकांसाठी आणि परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्या सर्वांसाठी आदर्शच आहेत. आज त्यांच्या फक्त ठळक योगदानाचाच उल्लेख मी करणार आहे. मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची कारकीर्द म्हणजे विकास पर्व आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या पदाला कसा न्याय द्यावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदीजी. मोदींनी परराष्ट्रीय धोरण आमूलाग्र बदलले आणि ते भारताला जगामध्ये जागतिक महासत्ता म्हणून सादर करत गेले. मोदींनी अंत्योदय, जनधन, मुद्रा योजना, मेक इन इंडिया सारख्या अनेक योजना राबवल्या. प्रधानमंत्री आवास योजना गतिमान केली. मोदी जेव्हा बोलतात तेव्हा नौकरशहांनी तयार करून दिलेली भाषणे वाचत नाहीत, तर त्यांचे भाषण हे स्वतःच्या अभ्यास आणि चिंतनातून निर्माण झालेले आहे हे खरंच जाणवते. मोदी जेव्हा मन की बात करतात ना, तेव्हा त्यांचे तळागाळातील समाज घटकांच्या शेवटच्या माणसाशी संवाद साधण्याचे तंत्रही जाणवते. मोदींइतका देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला लोकनेता खरंच दुर्मिळ आहे. मोदींच्या काळात झालेले तीर्थक्षेत्रांचे पुनर्विकास आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराचे नवनिर्माण हे त्यांच्या धर्म आणि तत्वज्ञानावरचे प्रेम दर्शवणारे आहे. मोदी विकास पुरुष आहेतच, पण त्यांचे देशभरात आणि परदेशातही केलेले भ्रमण हे त्यांच्या जमिनीवर पाय असणाऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. आज देशभरात सर्वात बलाढ्य पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष अग्रस्थानी आहे आणि त्यामध्ये मोदींच्या व्यक्तिमत्वाचा करिश्मा कारणीभूत आहे, यात शंकाच नाही. अशा या अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व लाभलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सोलापूर जिल्ह्यात हार्दिक स्वागत, सुस्वागतम.